आहे, 24 तास ऑक्सिजन देतं आणि अनेक रोगांना थोपवणारं हे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आपल्या संस्थेतर्फे आज इथं वाटप होत आहे आणि त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि घरी नेऊन त्या तुळशीचं वाढ करावी, संगोपन करावे आणि त्याची पानं खायची मी सर्वांना विनंती करतो. दररोज एक पान खा, निरोगी राहा, एवढं बोलून संपवतो. आजरी लोककल्याण समितीचे अध्यक्ष आणि आपले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय कदम साहेब यांच्या संकल्पनेतून लाखो वारकरी त्या ठिकाणी तुळशी घेऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. योग बघा कसा त्याने निवडला आणि खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्याचं प्रतीक असलेलं तुळशी या ठिकाणी त्याने आपल्या लोकार्पण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं सालपाड्याची काळजी घेणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. समस्त सालपाडावासियांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. असे उपक्रम त्याने राबवले. संपूर्ण सालपाडा आपल्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज लोककल्याण हरियाली लोककल्याण या संघटनेतर्फे अध्यक्ष कदम साहेब यांच्यातर्फे हा चांगला कार्यक्रम आषाढी वारीच्या निमित्त हा कार्यक्रम आपण यांनी चालू केलेला आहे. कदम साहेबांनी बरोबर चांगला कार्यक्रम आहे आणि त्यांनी आज उद्दिष्ट सांगितलं की आपण त्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळतो. रोज एक पान खा, पानापासून फार मोठं महत्त्व आहे आणि सर्वांनी असं येत जावं आणि चांगलंच काम आहे. सर्वांना नमस्कार. हरियाली लोक कल्याण समितीतर्फे आज या ठिकाणी तुळशी वाटप हा उद्देश जो आहे साहेबांचा, कदम साहेबांनी गेले 5-6 दिवस आपल्या ज्येष्ठ नागरिकांना समजून सांगतात तर तुळशीचं महत्त्व काय, पर्यावरणाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने तुळशी हे पवित्र असा वृक्ष आहे. त्या प्रत्येकाच्या द्वारी ग्रामीण भागात जर बघितलं प्रत्येकाच्या द्वारी तुळशी रोपण असतं आणि त्याची ती सौभाग्यवती रोज पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. म्हणून आज कदम साहेबांनी आपल्याला ज्या तुळशी दिलेल्या आहेत त्या आपण प्रत्येकाने घरी लावाव्यात आणि त्याचा वृक्ष पण आपण वाढावं. आज आम्ही हा जो उपक्रम ठेवला आपण सर्वांनी बरोबर प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचा मी लोककल्याण समितीच्या वतीने जाहीर आभार मानतो. धन्यवाद.